नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री कुलकर्णी। सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर। नूतन जिल्हाधिकाऱ्यांकडून अंबाबाई आणि ज्योतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा ऑनलाईन आढावा। सर्व कामं वेळेवर, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्याच्या सूचना। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। कंपनीचा परवाना रद्द करून लव जिहाद आणि धर्मांतर रॅकेटची साखळी मोडून काढा, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील 70 पेक्षा अधिक अतिक्रमणे हटवली। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ विभागाची कारवाई। केएमटी बसेसची अपुरी संख्या, नादुरुस्तीचं वाढतं प्रमाण, यामुळे प्रवाशांचे हाल। नव्या ई बसेस लवकरात लवकर केएमटीच्या ताफ्यात येण्याची गरज। आणि कडक उन्हाळ्यात देशी फ्रीजला वाढती मागणी। लाल आणि काळ्या मातीच्या माठांची किंमत 10 ते 15% वाढली।